मनापासून स्वागत. रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर्स आपण ऑर्डर करायचं ठरवलं तर सगळ्यात आधी डोक्यात येणारी डिश म्हणजे क्रिस्पी चिकन. तर आज आपण तीच बनवणार आहोत. त्यासाठी मी चिकन उभे स्ट्रिप्समध्ये कापून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा स्पून ब्लॅक पेपर, 1 स्पून लाल तिखट मसाला, 1 स्पून लॉलीपॉप मसाला आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1.5 चमचा मैदा आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्सचर थोडं ड्राय होईल, त्यामुळे त्यात 2 चमचे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशनला ठेवा. हे कमीत कमी अर्धा तास ते 1 तास मॅरिनेट करायचं आहे. जेवढं आपण जास्त मॅरिनेट करू तेवढं चांगलं चिकन आतून सॉफ्ट होतं. आता आपण चिकन फ्राय करून घेऊयात. चिकन पीस चांगले क्रिस्पी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपले चिकन छान क्रिस्पी फ्राय करून झाले आहेत. आता आपण पॅनमध्ये 2 चमचे ऑइल घेऊन त्यात 2 चमचे लसूण, 1 चमचा आलं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घालायच्या आहेत. नंतर त्यात कांदा आणि शिमला मिरची उभी स्लाइस करून कट केलेली त्यात घालायची आहे. लगेच त्यावर अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे. आणि हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. एका वाटीमध्ये थोड्या पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून त्याची पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे आणि ती आपण ॲड करायची आहे. अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण फ्राय केलेलं चिकन आपण ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. वरून कांद्याची पात घाला आणि आपलं क्रिस्पी चिकन रेडी टू सर्व आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.